₹1 कोटी खर्चून उभारलेले वणी भातोडा रस्त्यावरील वणी क्रीडा संकुल आज पूर्णपणे दुरावस्थेत सापडले आहे. क्रीडा संस्कृती रुजवण्याच्या अनेक खेळाडूंना सरावासाठी हक्काची जागा मिळवून देण्याच्या उदात्त हेतूने बांधलेली ही इमारत सध्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचे प्रतीक बनले आहे. योग्य देखभाल आणि वापराअभावी हे संकुल निष्प्रभ ठरलेले असून परिसरात आता मद्यपी आणि गांजा सेवन करणाऱ्यांचे अड्डे निर्माण झाले आहेत. गेल्या जवळपास 15 वर्षांपासून हे क्रीडा संकुल समस्यांच्या गर्तेत अडकलेले आहे. संकुलाची दुरावस्था एवढी गंभीर आहे की दरवाजे खिडक्या तोडलेल्या, खिडक्यांची तावदाने फुटलेली, दरवाजांवरील कुलुपे उचकटलेली अशी अवस्था आहे. संकुलाच्या आतमध्ये सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव असून परिसरात दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचा कचरा, असह्य दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांना येथे येणेही टाळावेसे वाटते. सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नसल्याने या ठिकाणी समाजविघातक कृत्ये वाढलेली आहेत, ज्यामुळे खेळाडू आणि स्थानिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बांधकामाच्या सुरुवातीपासूनच संकुलात आवश्यक पायाभूत सुविधा पुरवल्या गेल्या नाहीत. परिणामी वणी आणि परिसरातील खेळाडूंना सरावासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मूळ उद्देश सफल होऊ शकला नाही. क्रीडा संकुलाच्या या दुरावस्थेमुळे वणी परिसरातील खेळाडू आणि नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी पसरते आहे. क्रीडा विभागाने या संकुलाच्या देखभालीसाठी वारंवार दुर्लक्ष केल्याचे खेळाडूंचे म्हणणे आहे. स्थानिकांनी आपली खंत व्यक्त करताना सांगितले की ही इमारत आहे, फक्त देखभालीच्या अभावाने तिची अवस्था बिघडली आहे. जर थोडं लक्ष दिलं असतं तर हे संकुल पुन्हा एकदा उपयुक्त ठरू शकतं. पण सध्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोघांनीही या विषयाकडे पाठ फिरवली आहे. या पार्श्वभूमीवर वणी आणि पंचक्रोशीतील खेळाडूंनी जिल्हा क्रीडा विभागाकडे तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. क्रीडा विभागाने तातडीनं संकुलाची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती आणि देखभालीची कामे हाती घ्यावीत, अशी त्यांची भूमिका आहे. खेळाडूंच्या मते खेळाडूंना स्थानिक पातळीवर सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. कोट्यावधींचा खर्च होऊनही सुविधा मिळत नसतील तर तो निधीचा गैरवापर आहे. आत्ता तरी प्रशासनाने जागे व्हावे असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे. सध्या वणी क्रीडा संकुलाची अवस्था पाहता योग्य नियोजन आणि प्रभावी देखभाल झाल्यास हे संकुल वणी तालुक्यातील युवकांसाठी क्रीडा विकासाचे केंद्र बनू शकते. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर, वणी.